मधून प्रोत्साहन देखील मिळत आहे. अगदी सर्वच प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. सर्वांनी या स्पर्धेवरती प्रेम केलेलं आहे. उद्याचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनल मध्ये आपण यावेळेसचा बॉल अपील केला आणि पंचांचा इशारा. इट्स अ विकेट. OUT आउट. टॅप स्ट्रोक खेळाय. खूप चांगला स्ट्रोक. आडवा बॅटनं फुल टॉस बॉल घेतला आपल्या बॅटवरती. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. टायमिंगचा चांगला वापर आणि बॉल टॅप स्ट्रोक करून मिड विकेट पार. येतोय संघर्षाचा चौकार. या चौकाराची गरज होती. धावफलक 9 या धावसंख्येवरती आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका विकेटच्या पतनानंतर. अजूनही एक बॉल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस टॅपस्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती लागतायत आणि आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम फौजी फायटर्स या संघाला. 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. हा स्ट्रोक टॅप केला. क्षेत्ररक्षक नॉन स्ट्रायकिंग एंडला, परंतु महत्वाची विकेट पानाला लागली होती आणि इथं थ्रो चांगला होता. थोडा वेगवान होता परंतु बॉल कलेक्ट करू शकले नाहीत अमर. समोरच्या दिशेने खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक. सौरभ. जोपर्यंत सौरभ आणि फौजी आहेत तोपर्यंत संपूर्ण संघाच्या आशा या खेळाडूकडे आहेत किंवा पल्लवित अशा पल्लवित करण्याचं काम केलं जाईल का या दोन खेळाडूंकडून पाहायचंय. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स. टॅप स्ट्रोक खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. हा एक असा फटका आहे बॉक्स क्रिकेटमध्ये. टप्पा पडल्यानंतर अगदी हाईटच्या बॉल वळून जातो आणि तिथे क्षेत्ररक्षण करायला संधीच नसते. सगळ्यात सिक्युअर फटका. 22 रन्स ऑन द बोर्ड. सिद्धेश. का लिलाव प्रक्रियेतून या खेळाडूला घेतलं गेलं, टीम मध्ये सामील करून घेतलं गेलं हे सांगितलं जात आहे. म्हणजे आता आपण जर पाहिलं तरी अगदी यंग टॅलेंटचा बोलबाला आहे. वैभव सूर्यवंशी ज्या खेळाडूंना IPL मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. परंतु IPL मध्ये सर्वात जलद शतक केलंय. म्हणजे यंग टॅलेंट भारतामध्ये भरपूर आहे. यावेळेस गॅपमध्ये स्ट्रोक आहे. इथं मात्र कुठली संधी नाहीये. शुभम आणि अमर यांच्या दोघांमधून बॉल निघून गेला 4 धावांसाठी. ओ वेगवान बॉल. जबरदस्त बॉल हाताळलाय. सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगला आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये केतन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्तावीस धावा. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फौजी बाद.
त्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण. 29 धावा. डोब्या बॅटने खेळला टॅप स्ट्रोक आहे. 1 बाउन्स हा बॉल 4 धावांसाठी आणि चौकारानंतर स्कोर कार्ड ला आकार. स्कोर कार्ड वरती लागल्या 33 धावा. मॅच ऑन करण्याचा प्रयत्न. येणारे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना वाटते तेवढी सोपी मॅच नाहीये. 6 बॉल आणि 17ची गरज. अप्रतिम मॅच. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता. मेहनत करने से होती है मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. 6 बॉल 17. पहिलाच बॉल. या वेळेस मात्र अगदी बॉल टॅप केला आणि थांबवण्याचा चांगला प्रयत्न होता सिद्धेशांचा, परंतु बॉल अगदी हाताला स्पर्श करून अगदी हाताला चटका देऊन सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. ओके, अगदी प्रॉपर यॉर्कर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. सौरभ यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय. महत्वाचे 4 बॉल आहेत तिथून पुढचे. फुलटॉस बॉल खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि विकेट. सौरभ बॅक टू द पवेलियन. ओ युटी आउट. सेलिब्रेशन महत्वाचं आहे कारण या खेळाडूवरती संपूर्ण मॅच होती आणि ते सेलिब्रेशन केलं जात आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहतोय संपूर्ण डगआउट अगदी या विकेट नंतर आनंदाचा पारावार उडलेला नाहीये कारण संपूर्ण मॅच वरती वर्चस्व निर्माण केलंय. 3 बॉल येणारे आणि 13 धावांची गरज आहे. हे क्रिकेटचे नियम आहेत आणि पंच डिसिजन काय आताचा? पहिल्या रन साठी का दुसऱ्या रन साठी? पहिल्या रन साठी रनआउट. ओके, आत्ताच्या जर आतापर्यंत या धावा कन्सिडर न करता 37 धावा आहेत. दोन धावा आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळायचे रक्षक आहेत परंतु 4 धावांसाठी चौकार. नेट रन रेट साठी या धावा महत्वाच्या आहेत. स्कोर कार्ड जर पाहिला 43 या धावसंख्येवरती प्रत्येक टीमला नेट रन रेट महत्वाचा होणार आहे कारण या ग्रुपमध्ये प्रचंड घमासान आहे. जितक्या जवळ जाऊन मॅच थांबवता येईल तितकीच गरजेचे आहे. याही वेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर मॅच जिंकली आहे आणि टीम आहे अर्थात नो डाऊट लगातारचा दुसरा विजय मैदानाच्या आतमध्ये दत्त ग्रुप 11. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. चला, बाजी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा आणि लक्ष्मी स्ट्रायकर्स. यानंतरच्या शेड्यूल प्रमाणे जी मॅच आहे ना, टीम मीटिंग आत्ताच करा. डिसिजन काय घेणार आहात ते देखील ठरवा. इनिंग ब्रेक मध्ये डिसिजन सांगावा लागेल. 5 मिनिटांनी सांगतो किंवा थोड्या वेळात सांगतो असं कारण चालणार नाही.